नमस्कार, जनवार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। बोगस शिक्षण संस्थांना लगाम घालण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये बोगस शिक्षण संस्था प्रतिबंधक कायदा विधेयक मांडणार आहे। शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची माहिती। दलित पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने 52व्या तिबेट क्रांती दिनानिमित्त शहीद तिबेट्यांना 52 मशालींची सलामी। गुणवत्ता शिक्षण देण्यात आपण आजही मागे आहोत, शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची खंत। झुंजारपणे लढणाऱ्या 11 महिलांना सहनसिद्धा पुरस्कार प्रदान। माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे यशवंत ओक आणि दत्तात्रय सायकर यांची सजग नागरी माहिती अधिकार पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल राम जाधव यांचा सत्कार। आणि पुण्यातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, धार्मिक स्थळे अशा 1100 ठिकाणी सायलेन्स झोन करण्याचा महापालिकेचा निर्णय। बोगस शिक्षण संस्थांना लगाम घालण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये बोगस शिक्षण संस्था प्रतिबंधक कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे यंदाच्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण टोपे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। टोपे म्हणाले, राज्यात अनेक शिक्षण संस्थांना राज्य किंवा केंद्र सरकारची मान्यता नाही, तरी त्या विद्यापीठांच्या नावाचा वापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करतात। अशा संस्थांवर कारवाई करण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे। येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भात विधेयक मांडण्यात येईल। त्याचबरोबर तंत्रज्ञान विद्यापीठ आणि खासगी विद्यापीठासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले। विद्यापीठांची ठराविक कालावधीनंतर अभ्यासक्रमांचे मूल्यांकन करून आवश्यक असल्यास त्यामध्ये बदल केला पाहिजे। हा बदल न करणाऱ्या विद्यापीठांवरही कारवाईची आवश्यकता आहे। पुणे विद्यापीठ विभाजनासंदर्भात महिना अखेरीस समितीचा अहवाल प्राप्त होईल। कंपन्यांच्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण दिले पाहिजे। वेंगुर्ला येथील स्मिता शेणई, कोल्हापूरच्या आयशाबी सवार, नगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुकच्या सिंधुताई विखे पाटील, लातूरच्या सरस्वती जाधव, यवतमाळच्या पुष्पा फाळके, भंडारा येथील सुहासिनी उमाळकर यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला। माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार उल्हास पवार, दीप्ती चौधरी, शिक्षण संचालक डॉक्टर रावी किर्दक, नरेंद्र कडू या प्रसंगी उपस्थित होते। दलित पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने 52व्या तिबेटी क्रांती दिनानिमित्त शहीद तिबेटींना 52 मशालींची सलामी देण्यात आली। फ्री तिबेट, भारत माता की जय, तिबेट आजाद करो अशा घोषणा देण्यात आल्या। भारत माता की जय, तिबेट मुक्ती संग्रामाचा विजय असो। भारत माता की जय, तिबेट मुक्ती संग्रामाचा विजय असो। तिबेट मुक्ती संग्रामाचा विजय असो। माता की जय, तिबेट मुक्ती संग्रामाचा विजय असो। तिबेट मुक्ती संग्रामाचा विजय असो। तिबेट मुक्ती झालीच पाहिजे, तिबेट मुक्ती झालीच पाहिजे। भारत माता की जय। यावेळी पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले, विजय पहलेराव, पुणे शहराध्यक्ष निलेश ओव्हाळ, युवक अध्यक्ष विशाल रोकडे, तिबेटी नागरिक उपस्थित होते। तिबेट 1950 सालापासून चीनच्या ताब्यात आहे। हुकुमशाही चीनने तिबेट सारख्या धार्मिक, सांस्कृतिक राष्ट्रावर राज्य प्रस्थापित करून लाखो नागरिकांची हत्या केली होती। 10 मार्च 1959 ला तिबेटला चीनपासून मुक्त करण्यासाठी तिबेटी नागरिक आणि बौद्ध भिक्षूंचा उठाव झाला। प्रथमच चीनी हुकुमशाही आणि गुलामगिरीच्या विरोधात हा बंड पुकारण्यात आला होता। गुणवत्ता
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आपण आजही मागे आहोत अशी खंत शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड एंटरप्रेनरशिप संस्थेच्या वतीने बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन्स थ्रू ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयावर 2 दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. टोपे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आयस्क्वेअर आयटीच्या संचालिका अरुणा कटार यांची प्रमुख उपस्थिती होती. टोपे म्हणाले, फक्त व्यवस्थापनच नव्हे तर कोणत्याही शाखेतून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 25% विद्यार्थ्यांनाच नोकरी व्यवसायाला उपयुक्त असे शिक्षण असते. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात ज्या मनुष्यबळाची मागणी होते ती पूर्ण करण्यात आपल्याकडील शिक्षण संस्था अपुऱ्या पडतात. कुशल कामगारांचा मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. त्याच जोडीला अभ्यासक्रमही बदलण्याची गरज आहे. या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करीत आहे असेही ते म्हणाले. कटारा यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी KPIT कमिन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक मधुकर माने, भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सचे तुषार मुखर्जी, इंटिलिमेंटचे प्रमुख प्रशांत पानसरे आणि 12 मार्चला CMCITचे ज्ञानेश्वर कांबळे, GMCFIचे पीजिस मुखर्जी यांचे व्याख्यान होणार आहे. संस्थेचे संचालक डॉक्टर अनवर शेख यांनी प्रास्ताविक केले. संयोजिका झरीना शेख यांनी आभार मानले. In conclusion, I would like to commend the efforts of all the staff members, students and coordinators for successfully organizing the seminar. Special thanks to our friend Sachin Kulkarni for at last making available to us Mr. Rajesh Tope for this inaugural function. I once again welcome each one of you to this seminar and hope that Pune Institute of Management Sciences and Entrepreneurship will continue to have your blessings, good wishes and wholehearted support. I am very much thankful to all of you for honoring our invitation. Thank you very much. झुंजारपणे लढणाऱ्या 11 महिलांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर, CBIच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या SP विद्या कुलकर्णी, निवांत संस्थेच्या मीरा बडवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्सचे गव्हर्नर राज मुछाल यांच्या हस्ते करण्यात आले. या स्वयंसिद्धामध्ये स्वतःच्या अपंगत्वावर मात करून रेल्वे प्लॅटफॉर्मवरील मुलांसाठी काम करणाऱ्या अरुणा मिरवणकर, रिक्षा चालक पतीच्या निधनानंतर 4 वर्षाच्या मुलीला घेऊन रिक्षा चालवत व्हॅनपर्यंत मजल मारणारी सविता कुंभार, 10 वर्षाच्या वयात अंधत्व आल्यावरही होमिओपॅथिक डॉक्टर झालेल्या डॉक्टर सुलभा साठे, अपंग असूनही उत्तम खेळाडू आणि राष्ट्रपती पदक विजेत्या नलिनी इनामदार, दत्तक घेतलेले मूल मतिमंद आहे हे ठाऊक असूनही 23 वर्षापासून त्याचा सांभाळ करणारी आई शैलजा कुलकर्णी, पतीच्या निधनानंतर हॉस्टेल मेस चालवत गुजराण करणाऱ्या मेघना वायंगणकर, तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका माधवी कवी, वीरांगणा फाउंडेशन मधून समाजकारण करणाऱ्या सुमन पाटील, खचलेल्या संसाराला कपड्यांच्या कारखान्यांची उभारणी करत झुंज देणाऱ्या रेणू दिवेकर, समाजहितासाठी वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट कीर्ती निपाणकर, उद्योजिका सीमा सिंग यांचा यात समावेश होता. पुरस्काराच्या सुरुवातीला तळवळकर, कुलकर्णी आणि बडवे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी तळवळकर म्हणाल्या, महिलांनी स्वतःची किंमत स्वतःच ओळखली पाहिजे, तरच समाज आपला आदर करू शकेल. महिलांनी थोडेसे स्वार्थी व्हायला शिकायला पाहिजे. घर, कुटुंब, व्यवसाय, नोकरी यातून स्वतःसाठी वेळ काढता आला पाहिजे आणि आपण करत असलेल्या कामावर जसे प्रेम करतो तसे अलिप्तही राहणे शिकायला हवे. शिवाय मेडिकल केअरसाठी स्वतःहून गुंतवणूक केली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन जयश्री पेंडसे यांनी केले.
माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे यशवंत ओक आणि दिवाकर सायकर यांची सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. सजग नागरिक मंचाचे संस्थापक विवेक वेलणकर यांनी ही माहिती दिली. 13 मार्च रोजी मुख्य माहिती अधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. यशवंत ओक यांनी माहिती अधिकारावरील एक कपाचा या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल, तर दत्तात्रय सायकर यांनी पुणे जिल्ह्यातील 1000 गावांना आणि 400 शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती अधिकाराचे फलक लावण्यास भाग पाडले आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं वेलणकर यांनी सांगितलं. सजग नागरिक मंचातर्फे आम्ही गेली 4 वर्ष माहिती अधिकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याकरता सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देतो. यंदाच्या वर्षी आम्ही याकरता आवाहन केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं जवळपास 20 अर्ज आमच्यापर्यंत पोहोचले. ज्याच्यामधनं तज्ज्ञ परीक्षकांच्या मदतीने या अर्जांचं परीक्षण करून यंदा आम्ही 2 लोकांना हा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये एक कप चहा नावाचा एक माहिती अधिकारावर चित्रपट काढलेले श्री यशवंत ओक आणि पिंपरी चिंचवडमध्ये माहिती अधिकाराच्या कलम 4 वर खूप मोठं काम केलेले श्री सायकर अशा 2 लोकांना आम्ही हा पुरस्कार देणार आहोत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड यांच्या सभागृहामध्ये येत्या रविवारी 13 मार्चला दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री विलास पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. सर्व नागरिकांना या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण आहे. काय स्वरूप आहे पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि 11,000 रुपये रोख असं स्वरूप आहे. अर्थातच हा पुरस्कार दोघात विभागून दिला जाईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल राम जाधव यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृहे, हौशी रंगभूमींच्या प्रोत्साहनासाठी आर्थिक मदत आणि शाळा महाविद्यालयांमध्ये अभिनय विषय अनिवार्य केला तरच हौशी रंगभूमी जिवंत राहील. त्यासाठी शासनासह खासगी उद्योग क्षेत्रानेही पुढे येणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ कवी क. मु. शिंदे, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि नाट्य व चित्रपट दिग्दर्शक राज कुबेर यावेळी उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, सध्या कलाकारांना मोठे व्यावसायिक यश मिळते, परंतु पूर्वी हे शक्य नव्हते. त्यामुळे या दिग्गजांनी कलेसाठी आपले आयुष्य वेचले, हे लक्षात घ्यावे. मराठी नाट्यसृष्टीच्या अंतरंगाचा भाव जाणणारे एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे राम जाधव आहेत, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. राज कुबेर, सुनील महाजन आणि मकरंद टिल्लू यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉक्टर सतीश देसाई तर सूत्रसंचालन शशिकांत कुलकर्णी यांनी केले. पुण्यातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, धार्मिक स्थळे अशा 1100 ठिकाणी सायलेंट झोन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बिडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील शांतता क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली आहे. या आदेशानुसार जो भाग शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे त्याच्या 100 मीटर परिसरात कर्णकर्कशात आवाजात हॉर्न वाजवणे, वाद्य अथवा ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई आहे. या शांतता क्षेत्रांची माहिती व्हावी यासाठी त्या ठिकाणी फलक लावण्याची योजना मागील वर्षभरापासून स्थायी समिती पुढे होती. आज त्यावर निर्णय घेण्यात आला. मागील पावसाळ्यामध्ये कोथरूड MIT कॉलेज प्रवेशद्वाराजवळ मुंढवा बायपास आणि भाषाण येथे पाणी वाहून जाण्यास जागा न मिळाल्याने अतोनात नुकसान झाले. या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कलवट बांधण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली. यासाठी 4.25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत दारूवाला पुलाजवळ बचत गटांसाठी बचत बाजार बांधण्यासाठी 25 लाख रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. शहरातील 8 ठिकाणी असे बचत बाजार उभारण्यासाठी जागा शोधण्याचा आदेश प्रशासनाला दिल्याचेही बिडकर यांनी सांगितले.